नमस्कार मित्रांनो, हा स्क्रीनवरचा व्हिडिओ बघा. हा स्क्रीनवरचा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या तालुक्यामधला आहे. इथे कमीत कमी 10 क्विंटल इतकं फेक पनीर पकडलं आहे. म्हणजे उत्तर प्रदेश सारख्या म्हणजे जिथे दुधाचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं अशा ठिकाणी जर इतक्या प्रमाणात बनावट पनीर बनवत असतील तर तुम्ही समजू शकता की आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं दुधाचं प्रमाण त्यांच्यापेक्षा कमी आहे आणि लोकसंख्या आपली जास्त आहे मुंबईमध्ये 2 ते 3 करोड आणि मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पनीर खाणाऱ्यांचं प्रमाण आहे. तर ह्या लोकांना पनीर कुठून येत असेल आणि हे किती यामध्ये पनीर खरं असेल याचा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे हे जे बनावट पनीर आहे ह्याचा किती घातक परिणाम होऊ शकतो. म्हणजे आपण बघतो की लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोक पण पनीर खातात. तर याचा किती घातक परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही विचार करू शकता. जर असे पनीर तुम्हाला ओळखायचे असेल तर मी एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून पाठवून देतो की ज्यांना पण कसं खरं पनीर कोणतं आणि खोटं पनीर कसं हे कसं ओळखावं याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला होता. तर भविष्यामध्ये अशा पनीरपासून तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगली पाहिजे. कुठेही गेला तर आधी कुठे घेतोय आपण, कोणत्या ठिकाणी खातोय याचा विचार केला पाहिजे. नक्की. धन्यवाद.